हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा नाश्ता वगैरे? आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे. मी तर सुरुवातीलाच पहिलंच सांगते की मी सगळ्यांबद्दल थोडीच बोलते. मी माझ्यासोबत जे घडलं ते मी शेअर करते. मी असं म्हटलं का सगळेच असे आहेत म्हणून? बोटं जसे आपले हे माझे सगळे बोटं सारखे आहेत का? नाही आहेत ना. तसेच आपले माणसं पण सेम नसतात, विचार पण सेम नसतात आणि वागणूक पण सेम नसते. बरोबर आहे का? प्रत्येकाचे वेगळे वेगळे अनुभव असतात. प्रत्येक माणूस हा वेगळा विचाराचा असतो. प्रत्येक माणूस हा वेगळे वेगळे अनुभव घेत असतो. बरे का? प्रत्येक नात्यामधून. तर मी जे अनुभव घेतला ते मी शेअर करते आणि मी माझ्याबद्दल शेअर करते. मी म्हटलं का तुमच्याबद्दल मी शेअर करते. काही लोक आहेत, मला सांगितलंय माझ्या सुवर्णाताईने की लोकांकडे लक्ष देऊ नको, कमेंट्सकडे लक्ष देऊ नको. कमेंट्सकडे लक्ष नाही देत आहे सुवर्णाताई. फक्त मला थोडासा मुद्दा क्लिअर करायचा आहे की एक व्यक्ती आहे जो मला कमेंट्स करतोय की माझे निगेटिव्ह विचार आहेत. त्याचं असं म्हणणं आहे की मी निगेटिव्ह विचार करते. तर मला त्यांना सांगायचं, मी तिथे पण उत्तर दिले. मी निगेटिव्ह विचार करत असते तर मी माझ्या स्वतःबद्दल बोलली, बरे का, ना की मी इतरांबद्दल बोलली. तर तुम्ही मला तसं बोलायचा काहीच अधिकार नाहीये. दुसरा मुद्दा, तुम्ही सांगताय ना की तुम्ही पण 2 बायका 16 वर्ष झालं वावर सांभाळताय, तर तुम्ही पण बेकायदेशीर काम करताय. तर तुम्हाला मला बोलायची इंटरेस्ट नाही आहे. कारण जर 2 बायका सांभाळत असेल तो व्यक्ती, तर कायदेशीर तर नाही येत त्या. बरोबर का? बेकायदेशीर कामं करणार आणि दुसऱ्यांना निगेटिव्ह म्हणायची गरज नाही. स्वतः निगेटिव्ह आहे जो व्यक्ती तो दुसऱ्यांना बोलतो. बरे का? आणि तुमचा अनुभव तुम्ही शेअर केला, तुमचा चॅनल खोला, तुमचा अनुभव तुम्ही तुमच्या चॅनलवर शेअर करा. बरोबर का? मी माझ्या लाईफचा माझा अनुभव मी शेअर करते माझ्या चॅनलवरती आणि मी माझ्या बद्दल आणि माझ्या नवऱ्याबद्दल सांगत आहे, जो होता आता नाही. तर मी त्याच्याबद्दल बोलत आहे. तुमच्याबद्दल बोलले का तुम्ही मला येऊन सांगायची गरज नाही आहे. बरोबर का? हां, ठीक आहे. तुम्ही म्हणू शकता की सेम लाईफ आहे किंवा असं तसं तुम्ही दुसरं काही कमेंट्स करू शकता. परंतु तुम्ही मला निगेटिव्ह ठरवताय, माझे निगेटिव्ह विचार आहेत असं म्हणताय आणि असं काही नसतं, मी पण 2 बायका सांभाळतो. एवढं सोपं नाही आहे. ते जगाला दाखवण्यासाठी तुम्ही काय करत असाल मला काही माहित नाही आहे, बरे का. कारण जगाला दाखवण्यासाठी आमच्या पण घरात खूप काही वेगळंच चालत होतं. जगाला दाखवण्यासाठी सगळे सोबत आहेत असं दाखवलं जायचं, सगळं ठीक चाललंय असं दाखवलं जायचं आणि घरात काहीतरी वेगळंच चालत होतं. समजलं? त्यामुळे मला सांगू नका. जगाला सांगण्यासाठी सगळेजण म्हणत असत सगळं ठीक आहे, आतमध्ये खूप काही वेगळं चाललेलं असतं. तुम्हाला असं म्हणायचंय का जेवढ्या बी महिला आत्महत्या करून गेल्यात, जेवढ्या बी महिलांना सासरमधून टॉर्चर झाले, त्या महिला निगेटिव्ह विचाराच्या होत्या म्हणून गेल्या? तर विचार बदला. समजलं का? तर राहिला प्रश्न की आणखीन एका ताईंची कमेंट होती. त्यांच्या कमेंटला मी चुकीचं म्हणणार नाही आहे. त्यांचं असं मत होतं की त्या बाईची त्याच्यात काही चूक आहे, म्हणजेच माझ्या सौतीची त्याच्यात काही चूक आहे, असं त्यांचं मत आहे. म्हणजे त्या तिला पाठीशी घालतायत माझ्या सौतीला की तिची त्याच्यात काय चूक आहे. तर तिची चूक कशी नाही आहे? तो जर दुसऱ्या मुलींना हिच्या समोर यूज करत होता, दुसऱ्या मुलींना ही पर्श करताना बघत होती, तर हिची चूक नाही का? आणि दुसरा मुद्दा, तिच्या माहेरचे खूप खंबीर तिच्या मागे उभा होते म्हणून ती हिंमत करून त्या नवऱ्याला मारायची, त्या नवऱ्याला ती दापात ठेवायची. कारण तिला तिच्या माहेरचा सपोर्ट होता. महिना ती निघून जरी गेली ना, माहेरी राहिली, तर तिचे खूप चांगलं तिला सांभाळत होते. तिच्या माहेरच्या लोकांचा सपोर्ट होता. बरे का? तरी पण ती ह्या माणसासोबत मार खात राहिली, ह्याचे सगळे धंदे सहन करत राहिली. आणि मला माझा सपोर्ट नसल्यामुळे, माझे माणसं माझ्या मागे नसल्यामुळे, मी तर शहाणी दिसती बरं का, तू तर हुशार दिसती, तरी पण तू कशी काय 14 वर्ष काढली, असं त्यांचं म्हणणं आहे. माझे प्रॉब्लेम वेगळा होता. मी 14 वर्ष काढण्याचं रिझन होतं, ऑलरेडी मला लेकरं झालेली होते आणि मला माझ्या घरातून सपोर्ट नव्हता. मी सांगितलं तरी ते लोक माझं समजून घेत नव्हते, ऐकून सुद्धा घेत नव्हते. तर मला ते सपोर्ट नव्हता आणि मी कुठं जाण्यासाठी मला जागा नव्हती. माझे आई वडील या जगात नव्हते म्हणून मला ते सहन करत तिथं राहावं लागलं. तसं तिचं नव्हतं. तिची आई होती, भाऊ होते आणि चांगल्या पद्धतीने तिला सांभाळत होते. बरे का? तिला असं माझ्यासारखं वाऱ्यावर सोडलेलं नव्हतं. तरी सुद्धा तिनं
टोकाचा निर्णय घेतला नाही, ह्याला धडा शिकवला नाही, ह्या माणसाला सुधरवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, तर ती चुकीची कशी नाही मला सांगा तुम्ही ताई. कशी चुकीची नाही सांगा, बरोबर का? तर प्रत्येक वेळेला काही लोक काही विचार करतील आणि काही बोलतील सांगता येत नाही. मला त्यांच्याशी काहीच मत नाही आहे. मी सांगते तुमच्या कमेंट्सला मला थोडंसं उत्तर द्यायचे, कारण मी तिथं तेवढी कमेंट्समध्ये तुम्हाला सांगू शकत नाही, म्हणून मी इथे सांगतेय की ती चुकीची आहे, माझ्या नजरेत आहे आणि शेवटपर्यंत राहणार. ती चुकीची आहे, कारण ती नवरा तिचा सगळे असले धंदे करत होता तरी ती बघत बसत होती आणि ती त्याला सपोर्ट करत होती, त्याच्या त्या करण्याला पांघरून घालत होती, म्हणून ती माझ्या नजरेत चुकीची आणि चुकीची राहणार. त्याच ठिकाणी मी सांगितलं ना तुम्हाला, ज्या दिवशी त्या बाईचा फोन मी बघितला त्या दिवसापासून त्या माणसासोबत मी कोर्टात भांडण करत मी राहिली होती ना, तरी सुद्धा त्या माणसाला मी माझ्या जवळ येऊ दिलं नव्हतं. मी खुलेआम सांगते, जवळ येऊ दिलं नव्हतं. ज्या दिवशी मला माहिती झालं की तो मला करून आणल्याच्या नंतर, माझे मुलं पैदा झाल्याच्या नंतर सुद्धा त्या बाईसोबत तो कॉन्टॅक्टमध्ये आहे, तिला जातो भेटतो, त्या दिवसापासून, ज्या दिवशी मला समजलं त्या दिवसापासून मी त्याचा विषय सोडून दिला की हा आजपासून आपल्याला टच नाही करू शकणार. आणि मी टच पण करू दिला नाही त्याला. परत त्याचा खूप राग वाढत गेला, खूप काही आरोप करत गेला, सगळं जे काही व्हायचं ते झालं. परंतु हे आहे माझं कॅरेक्टर, कारण जशी नवऱ्याला बायको खराब असलेली चालत नाही ना, तशा विचारायची मी पण आहे. नवरा आहे म्हणून त्याचं काही पण खपवून घेणारी मी नाही आहे. त्यानं 17 ठिकाणी तोंड मारून यायचं ना आपण त्याला पदरात घ्यायचं, एवढी सज्जन मी नाही आहे आणि मला नाही पाहिजे असला नासकी अवलाद, बरं का? बायको म्हणजे तुम्हाला कुणाला बोललेली नाहीच खपणार. बायकोनं कुणाचा शी बोललं नाही पाहिजे, बायकोनं कुणाकडे बघितलं नाही पाहिजे, घरी कुणी आलं नाही पाहिजे, इवन तिच्या भावाचे मित्र सुद्धा घरी नाही आले पाहिजे, बरं का? माझा भाऊ आला आणि त्याचा जर मित्र असेल त्याच्यासोबत, तर त्याला तर बोलायचाच, एकटं यायचं, कोणाला घेऊन यायचं नाही. परंतु त्याच्याबरोबरच मला पण बोलायचा, तुझ्या भावाला सांग एकटं यायचं, कोणाला घेऊन यायचं नाही. म्हणजे इवन माझ्या माहेरचे भावाचे मित्र म्हणजे माझे भाऊ, त्यांना सुद्धा घरात येऊ देत नव्हता. बायको न कोणाला बोलायचं नाही, तिच्या माहेरच्या माणसांना सुद्धा बोलायची बंदी होती मला. आणि मात्र रोज 10 जणांसोबत जाऊन झोपून यायचा. मग ही नासका आपण घ्यायचा पदरात, बरोबर का? कुठं चाललंय ते, काय चाललंय, असले विचार कसे? बायकोनं कुणाला बघितलं तरी सुद्धा तुम्हाला ती चालत नाही. जाऊन कुणासोबत, आपण स्वतः कुणासोबत जाऊन झोपून यायचं आणि बायकोनं तरी पण तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं, ही कुठली पद्धत आहे? तू आहे तुमच्यासारख्याच्या जिंदगीवर. तर ही असं प्रकार असल्यामुळे ना मी खूप सांगते, खूप मी त्रास सहन केला, खूप त्याचं टॉर्चर पण सहन केलं. मी व्यवस्थित राहिली, पण जेव्हा जेव्हा त्यांनी मला ते कोर्टामध्ये सगळी माझी घालवल्याच्या नंतर माझं जगणं मुश्किल केलं, तरी सुद्धा मला 1 वर्षभर तिथं राहायचं होतं आणि मी राहिली, बरं का? मी राहिली. मला घराच्या बाहेर काढलं त्यानं, अंगाच्या कपड्याशी मला बाहेर काढलं मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर, आणि घराला लॉक लावलं त्यानं, घराला लॉक लावलं आणि स्वतः निघून गेला. ते लॉक मी खूप तोडण्याचा प्रयत्न केला, पण ते लॉक तुटलं नाही माझ्याकडून. आणि ती घर मालकीन मला ओरडायला लागली की तू असं करू शकत नाही, माझं जर नुकसान झालं तर तुला भरून द्यावं लागेल. इथं मला पाणी प्यायचे वांदे झाले तर मी हिला भरून कुठून देणार आहे? नंतर मी त्याला तोडण्याचा पण प्रयत्न केला नाही. मुलं स्कूलमधून घेतले मी आणि माझ्या मैत्रिणीकडे जाऊन राहिली. मैत्रिणीच्या इथं 4 दिवस आधार घेतला तिचा. घर शोधत होते त्यावेळेला सुद्धा ह्या माणसाने मला खूप सारं प्रॉब्लेम केले, घर भेटू दिलं नाही, मला खूप परेशान केलं. अंगाच्या कपड्याशी काढलेली बाई कशी जीवन जगली असेल ही कुणी विचार पण करू शकत नाही. जी माझ्यासारखं जगलं असेल त्यालाच माहिती असू शकते की कसं 2 मुलं घेऊन, एकटं तरी माणूस कसं बी खाईल हो, पण 2 मुलं घेऊन एवढं सोपं नव्हतं आणि ते मी केलं. मुलं घेऊन कुठे गेली हा बघायला सुद्धा हा माणूस आलेला नव्हता आणि मुलांचा सुद्धा त्यानं विचार केला नाही. कुणाकुणाला वाटतं की ह्या माणसाने मुलासाठी लग्न केलं होतं. जर हा माणूस असा जर वागत असेल तर ह्यानं नक्की मुलासाठी लग्न केलं होतं का? नव्हतं केलं. ह्यानं फक्त स्वतःची आयुष्य पूर्ण करण्यासाठी, स्वतःला यूज करायला भेटावी म्हणून ह्यानं लग्न केलं. मुलासाठी जर लग्न केलं असतं ना तर ह्यानं वाऱ्यावर सोडलं नसतं मुलांना आणि मुलांना नाकारलं नसतं आणि बायको पण नाकारली नसती, बरोबर का? तर अशा विचाराच्या आणि नीच आणि नालायक माणसांपासून
मी लांब झाले आणि मी तो निर्णय घेतला. कुणाला वाटत असेल चुकीचं, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. बाबा, मी काही लगेच 4 दिवसात सोडून दिलेली गोष्ट नाही आहे ती. तब्बल 14 वर्ष त्याच्यासोबत काढले आणि मगच तो निर्णय घेतलाय. आणि प्रत्येक वेळेला लेडीजच म्हणजे प्रत्येक वेळेला जेंट्सच बाईला सोडून देतो असं नसतं. काही वेळेला लेडीज सुद्धा पुरुषाला सोडून देऊ शकते. आणि का बरं, पुरुषालाच अधिकार आहे का? लेडीजला अधिकार नाहीये स्वतःचा मान सन्मान सांभाळायचा, स्वतःची इज्जत सांभाळायची आणि स्वतःच्या अधिकारासाठी भांडायची, पाऊल उचलायची आणि त्या नवऱ्याला सोडून द्यायची? तिला अधिकार नाहीये का? नाहीये का? का नसावा? तर मी आहे. बाकी कुणी काही का म्हणना, मी माझ्या नवऱ्याला स्वतः सोडून दिले. मी आज बी सांगते आणि कधी बी माझं हेच वाक्य राहील बरं का. त्यानं मला सोडलं नाही, मी त्याला सोडले. तो नंतर कोर्टात सगळं एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा कोर्टात जेव्हा ती केस पुढे चालायला लागली, तारखेवर तारखी पडायला लागल्या, तेव्हा ह्यानं माझ्या घरी येऊन मला वकिलानं सांगितलं म्हणून मी ते शब्द यूज केले. मला वकिलांनी असं बोलायला सांगितलं म्हणून मी ती बोललो. म्हणून त्यानं माझ्या पायावर डोकं आपटलं, माफी मागितली. पण मी त्यावेळेला माफ केलं नाही आणि शेवटपर्यंत करणार नाही. त्यानं मला तर कलंकित केलंच केलं नाही. तशी गेलेली बायको वापस येणार नाही, लक्षात ठेव. आणि वकिलांनी सांगितलं, वकील काय माझ्यासोबत राहिला का? वकिलानं माझ्यासोबत लग्न केलं होतं का? नाही ना. लग्न तू केलं होतं, तू माझ्यासोबत राहिला, तू मुलं पैदा केली. तुला तुझ्या बायकोवर विश्वास होता ना. छाती ठोकून तर सांगायचा कुणाला पण की माझं सोनं आहे. आणि तुझ्यापासून वेगळी झाली, तुला कायद्याचा धक्का दिला म्हणून तू तिला भंगार केलं, म्हणून तिची इज्जत घालवली, म्हणून तिला खराब केलं, म्हणून तिला कलंकित केलं. यासाठी जोपर्यंत प्रत्येक पुरुष हाच आरोप करतो लेडीजला, तर वकिलांना सांगितलं तू काय गु खात नव्हता, बरोबर का डंगऱ्या, तू काय लहान नव्हता. वकिलांना सांगितलं म्हणून तीच गु खायला. वकिलाला तू जर म्हणला असता की मला हे पॉइंट नाही यूज करायचे आणि ती तशी नाही आहे आणि मुलं माझे आहेत, मला हे नाही यूज करायचं, मला तिच्यासोबत राहायचे, तर त्या वकिलाने ते केलं असतं जबरदस्तीनं? नसतं केलं. वकिलाने तुला करायला सांगितलं, तू काय गु खात होता का? तू केलं ना, बरोबर का? मग आता परत येऊन माफी मागण्यात काही उपयोग नाही आहे ना, नव्हता ना. आणि मला माझा स्वाभिमान महत्वाचा होता, मला माझे मुलं महत्वाचे होते. ज्या मुलाला ह्यानं नकारलं म्हणून मी तो विषय सोडून दिला आणि त्या माणसाचा विषय सोडून दिला आणि त्या माणसाला सोडून दिला, बरे का? त्या माणसाला सोडून दिलं. तर विचार करा की एवढं सोपं नसतं. कुठल्याही आयुष्यामध्ये कुठला तरी निर्णय माणूस टोकाचा घेतो, त्यावेळेला खूप काही भयंकर घडलेलं असतं, त्याच्यामागे खूप काही कारणं असतात, तेव्हाच त्या गोष्टीचे निर्णय घेतलेले असतात. आणि मी एकमेव व्यक्ती आहे, मी खूप लवकर कुठलाही निर्णय घेत नाही. 14 वर्ष लागले हो मला हा निर्णय घ्यायला आणि त्याच्यातून बाहेर पडायला. खरंच 14 वर्ष लागले मला ह्या निर्णयातून बाहेर पडायला. तर विचार करा, त्या धक्क्यातून सावरायला मला किती टायमिंग लागला असं. या गोष्टीचा विचार करता का तुम्ही? एक लेडीज म्हणून करा, एक माणूस म्हणून करा की ह्या गोष्टीतून बाहेर पडले. मेंटली इतकी डिस्टर्ब होते मी की सांगू नाही शकत, समजलं? तर विचार करा की आपल्या घरी पण आई बहिणी आहेत, खरोखर लक्ष द्या की त्यांच्या आयुष्यात चाललंय एक्झॅक्टली काय, त्या कुठल्या दुःखातून जात आहेत, त्यांना काय काय भोगावं लागते. एखाद्याच्या गळ्यात बांधले तुमची जिम्मेदारी संपली असं होतं का? नाही होत. तसं करू नका. अरे यार, माणूस गेल्यावर तुम्ही बोलून काही उपयोग नाही आहे, तोपर्यंत विचार करा त्या व्यक्तीचा. तर एवढं सगळं घडल्याच्या नंतर कशी कुठली व्यक्ती त्या व्यक्तीला माफ करेल आणि त्याच्याबद्दल चांगलं बोलून मला जरा थोडंसं सांगा तुम्ही, बरं? तर ही आहे खरं सत्य. तर मला सगळ्यांना सांगायचं आहे की लेडीज प्रत्येक चुकीची नसते, परंतु प्रत्येक लेडीजला हा मात्र पॉइंट यूज केलेला असतो कोर्टामध्ये. काही वकील लोक असतात खरं रिअल मार्गाने चालतात आणि काही नुसते तुम्ही जे मोठे नावं करतात ना वकिलांचे, हा मोठा वकील आहे, एकही केस हरलेला नाहीये, ते असं माघारी केस घ्यायला कसं मजबूर करायचं, तिची केस कशी कमजोर करायची हे वकिलांना माहिती असतं. पण जो वकिलाकडे जातो त्या नासक्या कांद्याला माहिती नसतं का की आपल्याला आपलं घर टिकवायचंय की तोडायचंय.
मग हा तोडण्यासाठीच त्याच्याकडे गेला होता, बरोबर का? मग तुडलंय तर तुटू दे की, परत कशाला बोंब बोलतो, परत कशाला मला माफ कर, माझं चुकलो, माझं असं झालं, माझं तसं झालं, परत उपयोग नसतो. कारण मी ह्याला सांगायची, मी ह्याला खूपदा म्हणायची, माझ्या मागे कुणी नाही म्हणून तो मला मारहाण करतोय, एवढा त्रास देतोय मानसिक शारीरिक. एक दिवस लक्षात ठेव, तू म्हणतो ना की तू कुठं जात नाही, तुला कोण एक दिवस सुद्धा ठेवून घेत नाही, तुला कुणी नाही, असा मला हा म्हणून दाखवायचा. मी ह्याला म्हणायची की लक्षात घे, ही राणी एकतर जाणार नाही, आणि जाईल ना तर मरण होईल, नाही जगणं झालं तर, पण वापस येणार नाही. आणि मी तोच प्रकार केला. मी खूप सहन केलं 14 वर्षे, पण शेवटचा निर्णय घेतला आणि तो आजपर्यंत ठाम राहिले त्या निर्णयावरती. तर एकतर मी त्याला सोडलं नव्हतं, आणि सोडलं तर आता मी मरेल, पण त्याची तोंड बघायची इच्छा नाहीये मला, बरं का? तर विचार करा की लेडीजनं जर ठरवलं ना तर एक काही करू शकते. लेडीज एवढी कमजोर नाही आहे. लेडीज लेडीज जरी असली, बायको जरी असली ना, ती बायको म्हणून जरी हारली तर ती आई म्हणून कधी हारत नाही, लक्षात घ्या. कारण तिच्या पिल्ल्यांसाठी तिला जगायचं असतं, तिच्या पिल्ल्यांना तिला जगवायचं असतं, आणि त्या पिल्ल्यांसाठी तिला काही ना काही करायचं असतं. म्हणून ती लढत असते सगळ्या समाजाशी, सगळ्या नातेवाईकांशी, सगळ्या परिस्थितीशी ती लढत असते, फक्त तिच्या मुलांसाठी. बायको म्हणून जरी हारलं ना तरी आई कधी हारत नाही, लक्षात घ्या. तर मी एक आई आहे, आणि म्हणून मी माझ्या मुलांसाठी जिवंत राहिले. आणि कदाचित देवाच्या पण इच्छा तीच असेल की हिच्या पदरात लेकरं आहे तर हिनं लेकरांचा विचार करून जगावं. आणि माझं आयुष्य मुलांमुळे आहे आणि मुलांमुळेच राहणार आहे, बरे का? माझी मुलं माझ्यासाठी काय आहेत ही तुला पण नक्कीच माहिती आहे. तू बोलायचा ना ज्या वेळेला ही फ्रेंड्स मला सोडून जायचं, आणि मी म्हणायचे ना की कसला बाप आहे, तुला लाज नाही वाटत का की तू 15-15 दिवस भांडण करून जातो, तुझी मुलं खात काय असतील? तर ह्याचं वाक्य काय असायचं माहिती आहे का? मला माहिती आहे माझ्यापेक्षा तू माझ्या मुलांना चांगलं सांभाळते, आणि तू मुलांना उपाशी झोपू देणार नाही. तर विचार करा, ह्याला एवढा कॉन्फिडन्स आज बी आहे म्हणून हा बिनधास्त निर्लज्जसारखं जगतोय का? मुलांचा अधिकार देत नाहीये, मुलांना विचारत नाहीये, मुलांचा विचार करत नाहीये, मुलांच्या भविष्याचा विचार केला नाही. तर एक लक्षात ठेव, मी एकच सांगेन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, हे बघा, अधिकार मी सोडले बायको म्हणून, माझ्या मुलांनी सोडलं याची गॅरंटी मी घेऊ शकत नाही. माझे मुलं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी काय करायचं ते करतील. मी शांत बसली, एक विचार केला की अरे यार, ह्याचे जी भाऊ आहे ते ह्याच्या अंगावरती जायचे मारायला वगैरे, तर माझा मुलगा एकटाच आहे, त्यांचे जास्ती लोक आहेत. माझ्या मुलाला जर उद्या इस्टेटीसाठी जर मी कंटिन्यू भांडत राहिली, इस्टेट भेटली बी, तर माझा मुलगा तिथं जर गेला आणि ह्यांनी जर मारलं आणि माझ्या मुलाचा जीव गेला, माझ्या मुलाच्या जीवाला धोका झाला, तर त्या इस्टेटीला मला आग लावायची नाही आहे. मी एकच विचार केला की यार, मेलं तर माणूस फुकटच्या जागेत जळून राख होतो, असणारा पण तिथेच जाणार आहे, नसणारा पण तिथेच जातोय. मग कशाला आपण ती अपेक्षा करायची, आणि आपल्या मुलाला धोक्यात कशाला घालायचं? माझा एकुलती एक मुलगा आहे, माझा त्याच्यावर एवढा जीव आहे, उद्या त्याला जर काही झालं, मी जिवंत आहे तोपर्यंत, तर मी जगू शकणार नाही. म्हणून मी तो निर्णय सोडला, आणि मी माझा अधिकार स्वतःच्या सहइच्छेने सोडले. माझ्या मुलांचे अधिकार मुलं घेतील किंवा नाही घेतील मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पण माझी खरोखर इच्छा आहे, माझ्या मुलांनी जन्म त्यांना नाकारलं तर त्याचं काहीच माझ्या मुलांनी घेऊ नये, माझी अशी खूप इच्छा आहे. शेवट त्यांची बुद्धी. दुसरा मुद्दा, हा जर इमानदारी असतील, हा जर म्हातारा इमानदारी तर नाहीच आहे बरी का, पण जे लोक म्हणजे त्याचे जे भावाची मुलं आहेत, बहिणीची मुलं आहेत, बहिणी भाऊ जे आहेत, ज्यांना वाटतं सगळं आता आपलंच आहे, तर त्यांना मला एकच सांगायचंय, हे बघा, तुमच्या बापाने दुसऱ्याला लुटलं, तुम्ही कुणी पण सुखी नाहीयेत, बरोबर आहे का? तर तसंच जर तुम्ही माझ्या मुलांचा अधिकार मारला, माझ्या मुलांचा अधिकार घेतला, तरी सुद्धा तुमचे मुलं सुखी राहणार नाहीयेत. हे एक आईचा शाप आहे. कारण ना, मी दर फिरले माझ्या मुलांना घेऊन अधिकाराचं सोडून. आणि दुसरा मुद्दा, माझ्या मुलांनी खूप त्रास काढला माझ्याबरोबर, मी होऊ दिला नाही, पण माझ्यामुळे मला घर भेटेपर्यंत, माझं कुठंतरी स्थलांतर होईपर्यंत माझ्या मुलांना त्रास झाला, पण मी उपाशी कधी झोपू दिलं नाही बरे का. हां,
एक दिवस मी उपाशी झोपले, पण माझ्या मुलांना नाही मी झोपू दिलं. एक वेळा मी माझे स्वतःचं अंग उघडं राहिलं तरी चाललं, पण माझ्या मुलांना कधी मी उघडं नाही ठेवलं. समजलं? तर लक्षात ठेवा, जे कराल ते तुम्ही भरणार आहे. तुमच्या बापाचं तुमच्या रस्त्याला आलं तसं ह्याच्या जर मुलाचे अधिकार तुम्ही मारले आणि सगळं आपलंच आहे म्हणून डंक मारून बसलात, तर लक्षात ठेवा सुखी राहणार नाहीत आणि ते तुम्हाला लाभणार बी नाहीये. तर चला, याच्यातून मला एवढंच सांगायचं आहे. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मला शेवटला परत अजून सांगायचं आहे की प्रत्येक वेळेला पुरुषच बाईला सोडून देत नाही. काही वेळेला लेडीज सुद्धा अशा असतात जे कंठाळून पुरुषाला सोडून देतात. आणि मी माझ्या नवऱ्याला सोडलेलं आहे, त्यानं मला सोडलेलं नाही आहे. तर चला, बाय.